नमस्कार, ड्राइव्ह विथ भावमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। हा छोटीशीच आहे ही, पण माझ्याकडे फक्त माझा मोटिव्ह असतो की व्हिडिओ तुम्हाला हे छोटे दाखवून त्याच्यावर जे मी अनुभवलंय 35 वर्ष गाडी चालवून ते तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून माझा सांगण्याचा प्रयत्न असतो। ही पहिला छोटासा व्हिडिओ बघा। हा व्हिडिओ बघितल्यानंतर लक्षात असेल त्याची गाडी काय स्पीडला असेल। बरं, ती रात्रीची वेळ नाही किंवा पहाटेची पण वेळ नाही, म्हणजे सकाळी 6-7 वाजताची दुपारची वेळ आहे। दुपारच्या वेळेला एवढ्या ट्रॅफिकमध्ये इतक्या गाडी स्पीडने आणली त्यांनी की अक्षरशः तो कंटेनर कोसळला, कंटेनर पलटी झाला। नंतर तुम्ही गाडीच्या बघत असाल की काय हालत असतील। तुम्हाला असेल बँगलोरमध्ये साऊथ मध्ये ऍक्सिडेंट झाला, XC9 म्हणून 90 असेल बहुतेक, ओल्वोची गाडी, 5 स्टार रेटिंग होती ती गाडी। कंटेनर पलटी झाला। त्या गाडीचा, त्या कंपनीचा दावा असा होता की ह्या गाडीतली लोक, म्हणजे त्यांनी अशी ट्रायल घेतली होती की अशी मरत नाहीत या गाडीतली लोक, पण काही नसतं। तुमचा 30-40 टनचा कंटेनर जर असेल, कुठलीही गाडी असू द्या, त्याच्यामध्ये मी कुठल्या गाडीचं नाव सांगणार नाही, हे आता गाडीचं नाव सांगितलं, कुठली एसयूव्ही असो, कार असो, सिडान असो, कुठलीही असू द्या, त्याच्यावर कंटेनर पडल्यानंतर काय वाचणार आहे? 30 टन, 20 टन, 25 टन जर तो कंटेनर एखाद्या गाडीवर जर टाकला, तुमची 5 स्टार रेटिंग असू द्या, गाडी कुठलीही गाडी असू द्या, हे सगळं फेल असतं। ह्या गोष्टी काय नसतात, कळलं का? फक्त ते कसं आहे, तर कुठली पण गाडी घ्या, 2 व्हीलर असू द्या, मायलेज सांगतात तुमचा 100 देईल, 120 देईल, कुठल्या गोष्टी नसतात अशा। एका लिटरला 100 देईल, 150 देईल, 200 नसतं। प्रत्यक्षात असं काय होत नाही। कंपन्या पण सगळ्या आपल्या गाडी बाबतीत प्रचार असाच करतात, या एवढ्या लिटरमध्ये अशी जाईल, असं काही होत नाही। 5 स्टार रेटिंग फक्त तुम्हाला 5 स्टार टाकले की झालं, प्रत्यक्षात असं काही होत नाही। कित्येक गाड्यांच्या एअरबॅग सुद्धा उघडले नाहीत असा ऍक्सिडेंट झाल्यावर। मग ती गाडी किती स्पीडला असेल, तिने कंटेनर पलटी करून टाकला, आणि जे आतमधील लोक असतील त्यांचे काय हालत झाले असतील। मी पाठीत व्हिडिओ टाकला होता, वेगावर नियंत्रण पाहिजे तर अशा अपघाताला ना तुम्ही आळा घालू शकता। पण आजच्या पिढीला ह्या गोष्टी अजिबात समजत नाही। तुमचे काय विचार असतील तर नक्की या व्हिडिओला मांडा। हा व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।